सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की आपण आपल्या जागेवरून उठायचं आणि तसंच कॅप आपल्या काढायचे आहेत. पंचशील अँथमला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. चला डीजे थँक्यू सर्वांना. चला मॅचला सुरुवात करूयात. मॅच क्रमांक 6 इथे मैदानामध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. चला दोन्ही आघाडीचे बॅटर लवकरात लवकर मैदानात ताजं व्हायचं आहे. तसंच फिल्डिंग देखील सजवायची आहे. दोन्ही बॅटर इथे आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. एक फिमेल बॅटर तसंच गोलंदाजीच्या मार्कवर देखील आपण एक फिमेल गोलंदाज पाहणार आहोत. या स्पर्धेचाच नियम आहे तो. पहिला षटक चला मॅचला सुरुवात होईल. पहिल्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येईल. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला बॉल. पहिला चेंडू इथे मात्र निर्धार हाताळलाय. प्युअर लेंथचा चेंडू. फ्लाइट दिली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पहिला चेंडू इथे मात्र डॉट बॉल.
यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर अलॉंग दी ग्राउंड समोरचा जे चेंडू खेळला आहे त्यावर आपण पाहिलं तर सिंगल होईल. एकी धावेच्या मदतीने या संघाचं देखील खातं उघडताना पाहायला मिळेल. नो बॉल, पंचांचा इशारा. बोल्ड खंडारगड या संघाचा आपल्याला पाहिलं तर बॅटिंग करताना पाहतोय. दोन आघाडीचे बॅटर नाही फिमेल प्रीती मॅम यांना आपण बॅटिंग करताना पाहतोय. तसंच गोलंदाजीच्या मार्कवर श्वेता मॅम यांना आपण पाहतोय. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल आपण पाहूयात. बोल्ड खंडारगड विरुद्ध आपण ग्लोरियस प्रतापगड ही मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपटावरती सुरू 4 चेंडूंमध्ये 4 धावा इथे मात्र खर्च करताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिल्या या वेळा देखील आपण पाहिलं तर ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू यॉर्कर चेंडू मैदानामध्ये हाताळलाय. या डावातील दुसरा चेंडू इथे निर्धाव. पुढचा बॉल इथे देखील झेल घेण्याचा प्रयत्न. अगदी सोपा झेल सुटला. धावबाद देखील संधी असेल ती संधी देखील आपण पाहिलं तर गमावली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय की 1 चेंडू शिल्लक आहे. ओव्हर झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर बोल्ड खंडारगड या संघाची आपण धावसंख्या पाहतोय ती 5 धावा बिनबाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. षटक क्रमांक 2ला सुरुवात होईल. बोल्ड खंडारगड या संघाने आपण पाहिलं तर नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच ग्लोरियस प्रतापगड या संघाला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. पंचांचा इशारा नो बॉल. चला पंचांची वाद करू नका. फील्ड रिस्ट्रिक्शन मुळे
इथे पंचांना नो बॉल कळलाय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपटावरती सुरू गोलंदाजीच्या मार्कवर आपण बालाजी यांना पाहतो. तसं दोन आघाडीचे बॅटर प्रमोद चव्हाण आणि कुमार राऊत ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. पहिला बॉल आपण पाहूयात. फ्रीचा चेंडू असेल. इथे देखील चेंडू टप्पा पाहिल्यानंतर काहीच वळण घेताना पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी चेंडू इथे मात्र काटा बदलताना पाहायला मिळेल. चेंडू डॉट बॉल. इथे देखील बॅकफुटला जाऊन अपर कटचा वापर. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये. 4 4 4 4 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. काय अप्रतिम तिथे मात्र फटका सजवलाय. पुढचा बॉल आपण बघूयात. इथे देखील बॅकफुटला जाऊन स्कोअर लेगचं रिजन. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आपण पाहतो डीप स्कोअर लेग. कधी इकडे तर कधी पलीकडे. चौफेर फटकेबाजी इथे मैदानामध्ये सुरू आहे. अप्रतिम लागोपाठचे 2 चौकार. 2 in a row वाजवागानं. इथे बॅटची काढा परंतु एसटी रक्षकाकडून जायची चूक. चेंडू सरळ जाईल थर्ड मॅनच्या रिजनमध्ये. चुका होताना पाहायला मिळतात. चांगलं प्रत्युत्तर तिथे मात्र गोलंदाजाने फलंदाजाला दिलं होतं. काय एक धावची शॉट आहे आत्ताची एकच धाव असेल. परंतु गोलंदाजाने इथे आपण पाहिलं तर अप्रतिम असं काम केलं होतं. तर जाळ्यात अडकवण्याचं काम तिथे मात्र गोलंदाजाने केलं. परंतु ते जाळं काय ऐंशी फाटकं निघालं. इथे देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडू स्टोअर केलाय. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. तोपर्यंत पाहिलं तर सिंगल आणि सिंगल एकेरी धाव मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपटावरती सुरू आहे. तब्बल 5 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च झाल्यात. चला प्रॅक्टिस सर आतमध्येच करा. चेंडू आतमध्ये येऊ नका. रिक्वेस्ट आहे थोडी. कारण सामने सर्व युट्यूब लाईव्ह वरती दिसतात. पुढचा बॉल इथे देखील बॅकफुटला जाऊन स्कोअर कट खेळण्याचा प्रयत्न करायचा फसलाय. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण होती ती 16. धावसंख्या झाली होती 16. बिंबात 16. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर काय पंच प्रॅक्टिस. चेंडू आतमध्ये येऊ देऊ नका. आणि ते नेट्स देखील तिथे अलाउड नाही खेळण्यासाठी सर. त्या ग्रासवरती खेळा सर. तिकडं त्या मातीवरती नका खेळू. चला मॅचला सुरुवात. षटक क्रमांक 3ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पहिला बॉल. इथे मात्र आपट मारचा वापर. चेंडू सरळ जाईल डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडू अडवेल. दुसरा फिल्डर तिथे मात्र बॅकअप करेल. तोपर्यंत पाहिलं तर दोन धावा पण पूर्ण. पुढचा बॉल यावेळेला देखील फुल्लर लेंथचा चेंडू. परंतु यावेळेला दिशा भरकटली जाते. वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय.
इथे देखील आणखी एकदा दिशा भरकटली जाते. लागोपाठचे 2 चेंडू अवंतर धावणाऱ्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होईल ती 20 धावा. इथे डान्सिंग ऑन द विकेट प्रयत्न फसलाय. चेंडू मिरगाव चांगला कामबॅक येते मात्र गोलंदाजाने केले. इथे बॅटची काढा. चेंडू सरळ बॅटची हलकीशी एज घेऊन बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ होईल. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक तो मात्र तयार असेल तोपर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल होईल. चेंडू आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होईल. 22 धावा झाल्यात. डबल स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगती पटावरती सुरू आहे. पुढचा बॉल इथे देखील चेंडू लेफ्ट केलाय. डीप कॉर्नर दिलाय. चेंडू जाईल फन बाउंड सीमारेषा पार. हा येईल पंचशील कन्स्ट्रक्शन चौकार. इथे चेंडू फुल टॉस आणि शॉर्ट मिड विकेटला चेंडू मार्गस्थ होईल. तिथे मात्र अप्रतिम असं क्षेत्ररक्षण त्यात पाहायला मिळते. श्वेता मामेंना आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. 4 षटक झाल्यावर सर पाणी ड्रिंक्स ब्रेक 4 षटक संपल्यानंतर 4 षटक झाल्यानंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ती बिनबाद 27 धावा 9 धावेच्या सरासरीने. इथे मात्र बोल्ड खंडारगड हा संघ धावा जोडताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4ला सुरुवात. पहिलाच बॉल आपण बारचा वापर 1 बाउन्स. चेंडू इथे मात्र वाईड कळतील पंच आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील दिली जाईल गोलंदाजाला. डावखुरा शैलीचे गोलंदाज आहे. स्पिन करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हातातून निसटला. आपण बाराचा वापर इथे अतिरिक्त चेंडू मिसळले घेतले आणि चेंडू इथे मात्र वाईड बॉल असेल. वाईड बॉल अभ्यंतर धावपंचांनी कळले. अभ्यंतर धावणे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होईल ती 28 धावा. पहिला चेंडू इथे मात्र अभ्यंतर हाताळला. इथे मात्र बिन टप्प्याचा डिनर. चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 4 4 4 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे.
धन्यवाद जी. राजकुमार यांना आपण गोलंदाजीच्या मार्गावर पाहतोय. एकही चेंडू हाताळला नाही. 6 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू फ्रीट. फ्रीटचा बॉल इथे मात्र दिशा वरकटली जाते डाव्या एष्टीच्या बाहेर. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केले. अवांतर धाव कळले. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होईल ती 34 धावा. 34 रन्स with loss of 0 wickets after 3 over. 4th over in progress. फ्रीट अजून देखील आले. आणखीन एकदा आपण मारचा वापर. यावेळेला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने इथे पंच कळवतील. इट्स अ नो बॉल. सेकंड बाउन्सरचा इथे मात्र वापर केलाय. पंच कळवतील नो बॉल. एकही चेंडू हाताळला नाहीये. तब्बल 9 धावा खर्च केल्यात. अप्रतिम असं अंपायरिंग दोन्ही पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. चला पंचांची वाद घालू नका. नो बॉल आहे. उघडे डोळे पाणी. पुढचा चेंडू असेल फ्री. पाहूयात फ्रीच्या चेंडूवरती पॅटर कशा प्रकारे फटकेबाजी करतील. ह्या आधीचे 2 चेंडू पाहिले तर डाव्या एष्टीच्या बाहेर. यावेळेला उजव्या एष्टीच्या बाहेर. कधी इकडे तर कधी तिकडे. अवांतर धावा सुरूच आहे. एकही चेंडू हाताळला नाहीये. 10 धावा खर्च केलात. फ्री हिट अजून देखील आहे. पुढचा बॉल आपण पाहूयात. यावेळेला देखील आता तर आपण पाहिलं तर पिचच्या बाहेर चेंडू हाताळलाय. ना इकडे ना तिकडे. आता डायरेक्ट पलीकडे. पिचच्या पलीकडे चेंडू हाताळलाय. इट्स अ नो बॉल. चला मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एका षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. परंतु इथे एकही धाव खर्च नाही. एकही चेंडू नाही हाताळलाय. 11 धावा खर्च केल्यात. काय कॉम्बिनेशन आहे. इथून पाहूयात गोलंदाज कशा प्रकारे कमबॅक करतील. इथे विकेट किपर देखील काहीच कानमंत्र देऊ राहिले. कॅप्टन देखील तिथे पाहायला मिळतील. हर्डल तिथे मात्र जमवलं जाईल. चला फार वेळ नाही आपल्याकडे. 35 मिनिट आहेत. आणि आता आपण पाहिलं तर तब्बल 6 चेंडू हाताळल्यात. पंच थोडीशी लवकर मॅच चालू करा. पाणी नंतर घेऊन या षटकाच्या नंतर सर. षटक क्रमांक 4 उडवलेले पाणी. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट पहिल्या चेंडूपासून आणे. आपण मारचा वापर. फ्री हिटच्या चेंडूवरती इथे मात्र सिंगल. एक होईल. या षटकामधील पहिली लिगल डिलिव्हरी. पुढचा बॉल आपण पाहूयात. पुन्हा एकदा आपण मारचा वापर. हाफ ट्रॅकर परंतु डाव्या एष्टीच्या बाहेर. पंच दोन्ही हात जमिनीशी समांतर करतील आणि धावा अवांतर कळवतील. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होईल ती 40 धावा. हे षटक सुरू व्हायच्या पहिले आपण धावसंख्या आपण पाहिली होती 27 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता एक चेंडू हाताळलाय. त्यानंतर आपण धावसंख्या पाहतो ती 40 धावा. एक चेंडू हाताळला आणि 13 धावा खर्च केल्यात. पाहूयात गोलंदाज कशा प्रकारे कमबॅक करतील. इथे कमी गतीने टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक इथे मात्र डाऊन द बॉल. चांगलं कमबॅक इथे मात्र केलं जाईल. बॅटर क्रमांक पहिला इथे जलवा 2 तंबाच्या श्रेयला. बॅक टू द पॅव्हिलियन.
गोलंदाजाने केले. 2 चेंडू हाताळला, 13 धावा, त्यानंतर 1 विकेट. पुढचा बॉल यावेळेला आपण बारचा वापर ऑन साइडला सफल होऊन फाईन लेगच्या रिजन मध्ये हा येईल. खणखणीत असा चौकार, 4 धावा. टीजे 3 चेंडूंमध्ये 17 धावा खर्च केल्या आहेत, परंतु एका बॅटरला देखील बाद केले. या 3 चेंडूवरती आपण पाहूयात राजकुमार कशा प्रकारे गोलंदाजी करतील. इथे देखील आपण पाहिलं तर दिशा भरकटली जाते डाव्या यष्टीच्या बाहेर. वाईड बॉल. काय पंच आताच नो बॉल आहे सर. इट्स अ नो बॉल. वारंवार इथे मात्र बाउन्सर करण्याचा प्रयत्न आहे, परंतु फ्रीचा चेंडू. आणखी एकदा सबलून लेफ्टचा इंडिकेटर दाखवून गाडी वळवली राईट साइडला होती. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेने. 4 धाब्यांसाठी. धन्यवाद. काय फटकेबाजी ते मात्र सुरू आहे. 3 चेंडूंमध्ये 8 धावा. पुढचा बॉल इथे देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू इथे मात्र हाताळलाय. शेवटचे 2 चेंडू, 1 चेंडू शिल्लक. या आधीचा चेंडू आपण पाहिला तर चांगलं कमबॅक केले. डॉट बॉल. 49 धावा झाल्यात. पुढचा बॉल आणखी एकदा रंगवून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने तिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि अगदी आरामामध्ये 2 धावा पळून पूर्ण. या 2 रनच्या मदतीने 51 धावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. 51 धावा 4 षटकामध्ये झाले. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ती 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये आपण पाहिलं तर काही अवंतर धावा आल्या. चोवीस धावा तब्बल खर्च झाला, परंतु एका बॅटरला देखील बाद केलं. पुढचा बॉल इथे देखील बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने खेळाय. लॉंग क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल, परंतु चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चौकार. 55 धावसंख्या होती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आता कुमारच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आलाय. पुढचा बॉल इथे कमी गतीने टाकलेला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं जातंय. आपल्याच गोलंदाजीवरती तिथे मात्र चेंडू अडवलाय. चेंडू डॉट बॉल. चांगलं कमबॅक इथे मात्र गोलंदाजीने केले. हळूवार पद्धतीने चेंडू टाकला होता. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हरचं रिजन. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री पार. हा येईल चौकार. 4 धावा. इथे देखील फुलर लेंथचा चेंडू हाताळलाय. पॅट पासून अगदी चेंडू आपण पाहिलं तर मिस होताना पाहायला मिळेल आणि चेंडू इथे निर्धाव. या षटकामध्ये आपण इक्वेशन पाहिलं तर पहिला चेंडू चौकार, त्यानंतर निर्धाव, त्याच्या पुढचा चेंडू निर्धाव.
त्यानंतर लगेचच चेंडू निर्धाव. 4.4 असं इक्वेशन आहे. आता या चेंडूवर आपण पाहूयात काय होईल. चौकार येईल का डाडा बॉल. इक्वेशन स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये जाईल. यावेळेला ना चौकार ना डाडा बॉल. यावेळेला आपण पाहिलं तर दुहेरी धाव. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होईल ती 61 धावा 4.5 षटकाच्या समाप्तीनंतर. हा चेंडू संपल्या लवकरात लवकर आपण पाण्याची व्यवस्था करायची. हा चेंडू संपल्यानंतर लगेचच जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांनी लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंय. ड्रिंक्स ब्रेकचा कालावधी तिथे मात्र 1 मिनिटाचा दिला जाईल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ती 62 धावा. चला ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. क्षेत्ररक्षण करणारी टीमचा अतिरिक्त खेळाडू ज्याला पाण्याची व्यवस्था करायची. धन्यवाद डीजे. चला चला ड्रिंक्स ब्रेकचा कालावधी संपलाय. मॅचच्या बाहेर ग्राउंडच्या बाहेर नाही जाऊ शकत आपण. अतिरिक्त खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये येतो. अख्खी टीमच इथे बाहेर गेली. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फार वेळ होतोय. अन्यथा 35 मिनिटं जर ओलांडली तर एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये थांबावं लागेल. या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 14 चेंडू हाताळले होते. 13 चेंडू त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर फार वेळ गेलाय. आणि आताच्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये 1 मिनिटाचा कालावधी होता तिथे देखील 2 मिनिटं खर्च होताना पाहायला मिळतील. पंच टायमर लावले ना पंच. जर 35 मिनिटं ओलांडली तर लगेचच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला दंडित करायचं. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होईल. धावसंख्या आपण पाहतोय ती 62 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षण तर सजवलंय परंतु गोलंदाज जागेवर नाही. आत्ता गोलंदाजीच्या मार्कवर ड्रिंक्स ब्रेक संपल्यानंतर 1 मिनिटाच्या अगदी नंतर गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी पहिला बॉल आपला पाहूया. षटक क्रमांक 6 ला सुरुवात. फार वेळ लागतो सर. कीपर वारंवार इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. पहिला चेंडू षटक क्रमांक 6 ला सुरुवात. इथे देखील हाफ ट्रॅकर होता समोरच्या दिशेने खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र एक टप्पा चेंडू अडवील फेकी करील तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा पळून पूर्ण होतील. गोलंदाजीच्या मार्कवर विनय आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावांचं खर्च करताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल इथे हाफ ट्रॅकर आणखी एकदा शॉर्ट पूल केलाय. डीप एक्स्ट्रा डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जाईल. 2 बाउन्स वरती रोप हा येईल. पंचशील कन्स्ट्रक्शन चौकार.
धन्यवाद डीजे. वारंवार इथे मात्र खराब चेंडू हाताळले जात आहेत आणि त्या खराब चेंडूचा खरबूज समाचार दोन्ही बॅटर घेताना पाहायला मिळतात. कुमार यांना आपण पाहतो 12 चेंडू 19 धावा. त्यानंतर अक्षय 5 चेंडू 10 धावा. कुमारच्या बॅटमधनं 3 चौकार आणि तसंच त्यांच्या सोबतीला बॅटर नॉन स्ट्रायकर वरती आपण अक्षय यांना पाहतो त्यांच्या बॅटमधनं देखील 2 चौकार आलेत. पुढचा बॉल यावेळेला उलटा पुलटा स्विच हिट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू आणि क्षेत्ररक्षक मध्ये लागलेली शर्यत ही तर मात्र चेंडू जिंकेल आणि चेंडू सरळ जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बाउंड्री लाईन पार. हा येईल चौकार 4 धावा. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बरोबर धावसंख्या होईल ती 72 धावा. 2 रो 2 चौकार लागोपाठ. इथे मात्र चेंडू काय चेंडू हाताळलाय सरळ यष्टी रक्षकाला यॉर्कर बॉल. बॅटर तर विसरलेच. एवढी फ्लाईट दिली की तो चेंडू अगदी फ्लाईट पाशी गेला असता. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आपण पाहिलं तर फार उंचीवरती जाईल. एवढे डोळे पाणी पुढचा चेंडू फ्री. आणखीन एकदा काय पंच गोलंदाज बंद काय नो बॉल. लागोपाठचे 2 निमर. त्याआधी आपण पाहिलं तर लागोपाठचे 2 चौकार. फ्री अजून देखील 75 धावा झाल्यात. इथे देखील लागोपाठचे 3 निमर. पंचकावती नो बॉल नो +2. आताच्या 3 धावा असतील. फील्ड रिस्ट्रिक्शनचा वेळ दिलाय. अप्रतिम अशी अंपायरिंग दोन्ही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फील्डच्या चेंडूवरती आपण क्षेत्ररक्षण बदलू शकत नाहीये. पुढचा बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर अपरकटचा वापर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पळून पूर्ण. एकाच धावेवरती तिथे मात्र समाधान. फेकी काहीशी खराब. एकाचे 2 झालेत. अप्रतिम रनिंग विकेट विकेट. संघाचे संघनायक तिथे बॅटिंग करताना पाहतोय अक्षय. 8 चेंडू 14 धावा. पुढचा बॉल आपण पाहूयात. 80 धावा झाल्यात. फुल टॉस आणि चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. दन 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 करत सीमारेषा पार. चौकार 4 धावा. काय फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. अप्रतिम. वारंवार इथे मात्र खराब चेंडू हाताळले जातात आणि त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार दोन्ही बॅटर घेताना पाहायला मिळतील. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाला बॉल. षटक क्रमांक 7 ची समाप्ती होईल फार वेळानंतर. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 84 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 7व्याला सुरुवात होईल. आपण बॅटिंग करताना दोन्ही बॅटर अक्षय संघाचे संघनायक आहे. 10 चेंडू 18 धावा. 3 चौकार त्यांच्या बॅटमॅन आल्यात. तसंच त्यांची साथ देण्यासाठी बॅटर कुमार. 14 चेंडू 23 धावा. 4 चौकार देखील त्यांच्या बॅटमॅन आल्यात. गोलंदाजीच्या मार्कवर बालाजी यांना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. 11 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल यावेळेला स्विच हिट थर्डमॅनच्या रिजन मध्ये. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू उडवेल फेकी करेल तोपर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल. ह्या गोलंदाजाने आपण पाहिलं तर या डावामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. बाकी सर्व गोलंदाजाला फार धावा आल्यात परंतु या गोलंदाजाने धावा रोखण्याचं काम केले. 85 धावा झाल्यात. पुढचा बॉल आपण पाहूयात. आणखी एकदा स्विच हिट चेंडूला फेकून दिले.
डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने वन बाउंड सीमारेषा पार. हा येतोय पंचशील कन्स्ट्रक्शन चौकार. काय फटका तिथे मात्र सजवलाय. अप्रतिम सरळ बॅटने धावा येत आहेत. उलट्या बॅटचा देखील वापर केलाय. उलट्या बॅटने देखील धावा येतात. पुढचा बॉल यावेळेला सफलून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. या आधी त्या चेंडू पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट. इथे चेंडू फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा अगदी आरामामध्ये पळून पूर्ण आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर करण्यामध्ये बदल. धावसंख्या होईल ती 91 runs with loss of 1 wickets after 6th over, 7th over in progress. संघाचे संघनायक तिथे बॅटिंग करतायत. अक्षय इथे देखील सफलून खेळलाय. डीप स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू आणण्याचा प्रयत्नच करत राहील आणि चेंडू सरळ जाईल डीप स्कोअर लेग. बाउंड्री पार. हा येईल चौकार. 4 धावा. काय फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. अप्रतिम. अक्षयांना आपण पाहतोय 13 चेंडू 28 धावा 5 चौकार त्यांच्या बॅटमध्ये आलेत. पुढचा बॉल यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कडा. शॉट थर्डमॅनला तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल फेकी करेल. तोपर्यंत पाहिलं तर जेमतेम फार वेगात एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने स्कोर काळामध्ये बदल. धावसंख्या होईल ती 96 धावा. या स्पर्धेमधील आजच्या पहिल्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत 96 अजून काउंटिंग मध्ये. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु चेंडू सरळ नो मॅन्स लँड मध्ये जाऊन फिरावेल. 2 टप्पा घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत पाहिलं तर दुहेरी धावे. षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ती 98 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कुमार राऊत यांना आपण पाहतो 16 चेंडू 26 धावा. तसंच त्यांची साथ देण्यासाठी बॅटर संघाचे संघनायक अक्षय 14 चेंडू 29 धावा. षटक क्रमांक 8 ला सुरुवात. अठ्ठ्याण्णव धावा झाल्यात. या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील सर्वाधिक धावसंख्या उभी केली आहे. बोल्ड कन्नरगड या संघाची. Okay, attention please. Roaring Vishalgarh versus Mighty Janjira. Roaring Vishalgarh versus Mighty Janjira. Captains, you are requested kindly come to the comp box for toss. Next match between Roaring Vishalgarh versus Mighty Janjira. Both the captains are requested kindly come for the toss. षटक क्रमांक 8 वेळेला सुरुवात होईल. पहिला चेंडू इथे मात्र स्विचिट उलटा पुलटा. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. या डावातील या बॅटरची आपण तिसरी स्विचिट पाहतोय. 3 स्विचिट लावल्यात. 2 यशस्वी आणि 1 अयशस्वी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती 102 धावा. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. या स्पर्धेमधील पहिले षटक बोल्ड कंधारगड या संघाचं पाहायला मिळते. आज इथे आपण पाहिलं तर नशीब देखील अक्षय यांच्याच पदरात पडताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगला प्रयत्न करतील आणि आत्ताच्या 2 धावा पळून पूर्ण होतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाजवल्यात. फार महत्वाचे ते 2 धावा. 104 धावा होतील या स्पर्धेमधील आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या 104 फॉर 1. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न. इथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेईन
बॅटर क्रमांक दुसरा इथे फार वेळानंतर बांधून तंबूच्या राहिला बॅक टू द पॅव्हिलियन. या डावातील 3 चेंडू शिल्लक. 104 धावा तर झाल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल अक्षयची जागा भरून काढण्यासाठी. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट बॉल. फार वेळानंतर डॉट बॉल आलाय. या डावामधील क्वचित निर्दय चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतील. इथे देखील बॅकफुटला जाऊन शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. तोपर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल येईल. 105 धावा झाल्यात 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. या डावातील षटक क्रमांक 8 समाप्ती होईल. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 105 धावा. 106 धावांचं आव्हान. Okay, captain of Roaring Vishalgarh and the captain of Mighty 105 धावा Zanjeera. झाल्यात. 106 धावांची गरज. Captain of Roaring Vishalgarh and the captain of Mighty Zanjeera. रोरिंग विशालगढ़ वर्सेस माइटी जंजीरा. दोनों ही टीमों के बीच अब होने वाला है टॉस. टॉस का बॉस मिस्टर ऑडी सर हमारे साथ यहाँ पे मौजूद और उन्हीं के साथ यहाँ पे एचआर निशा मैम. तो चलिए आज के दिन का आखिरी ये मुकाबले का होने वाला है टॉस. कैप्टन who's gonna call? Mighty Zanjeera. The captain is going to call and HR Nisha ma'am is going to spin the toss coin. Heads is the call and tails it is. Okay. Vishalgarh team, you have won the toss, sir. आप टॉस जीत के पहले यहाँ पे क्या करने का फैसला करने वाले? We want to bat first. ओके सामने वाली जो टीम है काफी अच्छी टीम है. पहली बार अब इस टूर्नामेंट में उनसे खेलने जा रहे हो. क्या लगता है बैटिंग करते हुए कितने रन आप स्कोर कार्ड पे देखते हो? क्या प्लान है आपका? Around 80 to 85, we are planning to have these runs. Let's see. ओके 85. आपको लगता है कि जो 85 का टारगेट है अब पिछले मैच में देखा जाए 102 रन पहले टीम ने बनाए हैं. 85 का टारगेट जो होगा वो एक सेफ टोटल होगा? I think so. Frankly speaking, हम लोगों को पता नहीं कि प्लेयर्स कौन कौन है एग्जैक्टली कैसा खेलने वाले हैं. It's just thought कि 85 is okay with us and we can win the match. कांग्रेचुलेशन कैप्टन. ओके चलिए हम बढ़ते हैं अब दूसरे टीम के कप्तान की ओर. सर टॉस आपने चलिए आपके फेवर में नहीं रहा. अगर टॉस जीते आपका पहला यहाँ पे फैसला क्या होता? बैटिंग ही जैसे हम ट्राई करते हैं. ओके तो चलिए बॉलिंग आई है. सामने वाले टीम को कितने रनों के अंदर रोकना चाहोगे? 260. ओके तो चलिए थैंक यू वेरी मच कैप्टन. कैप्टन शकील
ओके, फिल्डिंग टीम लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. यानंतर पण अजून एक मॅच खेळली जाणार आहे. फिल्डिंग टीम, चला लवकर फिल्डिंगला जायचंय. बॅटर्स, आपले बॅटिंग टीम बॅटर्स रेडी करायचे आहेत, पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. हो, रोरिंग विशालगड टीम, रोरिंग विशालगड टीम लिस्ट द्यायची आहे. रोरिंग विशालगड टीम, आपली टीम लिस्ट आलेली नाहीये, पण टीम लिस्ट द्यायची आहे. पुढील सामना आपला आहे, तर कृपया टीम लिस्ट द्यायची आहे. संतोष नानूचे, सॉरी हेमंत नाही. चलिए मैच स्टार्ट करना है. हो गया, ये मैच जल्दी खत्म करना है. आदरणीय अंपायर से भी रिक्वेस्ट रहेगा, आपने अब तक बहुत अच्छा काम किया है, बस इस मैच को जल्दी अभी खत्म करने में हेल्प करनी है, क्योंकि इसके बाद भी एक मैच है, तो इसके बाद भी एक मैच खेले जाने वाला है. चलिए 5 गेंदें यहां पे हो चुकी है. देखा जाए तो श्वेता पार्किन यहां पे आपको स्ट्राइक पे दिखाई देंगे. 5 गेंदों में 2 रन बनाए हैं श्वेता पार्किन ने. गेंदबाजी मार्ग पे आपको दिखेंगे प्रीति
तो चलिए अच्छा शॉट, यहाँ पे कितने रन और 4 रन। और फाइनली श्वेता पार्किन के बल्ले से आता हुआ ये चौका, 4 रन। ओके, ओवर टू यू ओमकार। षटक क्रमांक 1 ची समाप्ती होईल। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती किती रन झाले सर? 8 धावा झाल्यात। 42 चेंडू 58 धाव्यांची गरज। पाहूयात या या धावा बनवल्या जातील का? चेंडू 58 धाव्यांची गरज। 98 needed from just 42 deliveries. चला षटक क्रमांक 2 ला सुरुवात। गोलंदाजीच्या मार्कवर नितीन यांना आपण पाहतोय। पहिलाच बॉल फुल टॉस, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हाताळलाय। चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवला जाईल। तोपर्यंत पाहिलं तर एक डॉट बॉल मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल। षटक क्रमांक 2 प्रगतीपाठावरती सुरू आहे। अप्रतिम गोलंदाजी इथे आपण पाहतोय। पहिला चेंडू डॉट बॉल, इथे देखील स्विंग आणि मिस। चेंडू डॉट बॉल, फुल टॉस। काय क्षेत्ररक्षण डीप काऊ कॉर्नर मध्ये केलं जाईल, फेकी होईल। बॅकअप मात्र काहीच खराब, परंतु काही एक इजा होत नाहीये। तोपर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल होईल। षटक क्रमांक 2 प्रगतीपाठावरती सुरू आहे। 9 धावा झाल्यात। अजून देखील 39 चेंडूंमध्ये 97 धावांची गरज। सामना फार लांबला आहे। एक इथे देखील चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल। एक डॉट बॉल, पुढचा बॉल। इथे बॅकफुटला जाऊन अपरकटचा वापर। चेंडू सरळ जाईल डीप पॉइंटच्या रिजन मध्ये। 1 बाउंस सीमारेषा पार। हाय पंचशील कन्स्ट्रक्शन चौकार। धन्यवाद डीजे। पहिलाच चौकार या दुसऱ्या डावात तर याला पाहायला मिळेल। इथे देखील स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक तैनात। काय झेल तिथे मात्र टिपलाय। पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नाही, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र झेल टिपलाय। बॅटर क्रमांक पहिला सागर सेलके झेल बांधून तंबूच्याच राहिला। बॅक टू द पॅव्हेलियन। धन्यवाद डीजे। फटका तर सुरेख सजवला होता, परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावेल। बॅटर क्रमांक पहिला
इथे जेल बाजून तंबूच्या राहिला. नवीन बॅटर त्यांच्या जागा भरून काढण्यासाठी अमर राठोड ह्यांना आपण स्ट्रायकरवरती पाहतोय. षटक क्रमांक तिसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. आपण पाहिलं तर चेंडू ऑन साइडला खेळला, डीप मध्ये चेंडू अडवला जाईल, फेकी होईल. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा पळून पूर्ण होतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल, धावसंख्या होईल ती 15 धावा. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपटावरती सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवर कुमार यांना आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू, बॅटिंग तर अप्रतिम केली होती, आता गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे मात्र इथे चुका करताना पाहायला मिळतील. झेल निसटलाय, अगदी सोपा असा झेल होता, परंतु आत्ताच्या 2 धावा पळून पूर्ण होतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होईल ती 17 का खतरा. इथे देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रिकेटचं सौंदर्य, कव्हर ड्राईव्ह, 4 धावांसाठी चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. काय फटका तिथे मात्र सजवलाय, अगदी कॅचिंग कव्हर आणि मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून अगदी मधोमध चेंडूला सरळ 4 धावांसाठी पाठवले. पुढचा बॉल, इथे देखील चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं 2 इनरो, हा देखील जाईल चेंडू सीमा रेषा पार पार पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद विजय. मॅच अजून देखील आले, चेस अजून देखील आले. धावा कितीतरी मोठ्या असल्या तर अक्षर असं म्हणतोय की ते मी पूर्ण करू शकतो. 2 लागोपाठचे चौकार, क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल, मिड ऑफ आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पुढचा बॉल, यावेळेला यू मिस, आय डेफिनेटली, दांडी 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 गोल. पाटर क्रमांक 2 इथे तिरफळा बांधून बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. चला नवीन बॅटर थोडस पटपट या, ह्या नंतर देखील आपल्याला एक मॅच खेळायची आहे. चांगलं प्रत्युत्तर इथे मात्र गोलंदाजाने दिले. या आधीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेळल्या होत्या, परंतु टिक फॉर टॅक, जशास तसं उत्तर दिलं जाते. 2 चौकार, त्यानंतर विकेट, अप्रतिम गोलंदाजी. चला सर लवकर, फार वेळ लागतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जे कोणी फिल्डर्स प्रॅक्टिस करताय प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे की आतमध्ये चेंडू येऊ देऊ नका, प्रॅक्टिस करा पण मैदानाच्या बाहेर मध्ये, बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चेंडू इथे मात्र शरीराचा वेग, पहिला चेंडू निर्धाव. पुढचा बॉल आपण पाहूयात. गोलंदाजीच्या मार्कवर आपण वैयक्तिक कट दिलं पहिलं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी प्रमोद चव्हाण आघाडीचे बॅटर होते, इथे मात्र गोलंदाजी करायला आले. यावेळेला देखील आपण पाहिलं तर काहीसा फंबल, त्यानंतर अगदी आरामामध्ये 2 धावा पळून पूर्ण होतील. 28 चेंडूमध्ये 79 धाव्यांची गरज, हेही धावा होऊ शकतात. सामना देखील संपलेला नाहीये. यावेळेला फुल टॉस,
2 मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू स्थिरावेल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवेल, फेकी करेल, तोपर्यंत पाहिलं तर एक सिंगल येईल. एकेरी धावच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या आपण पाहतोय ती स्विंग आणि मिस. चेंडू बॉल. अठ्ठावीस धावसंख्या झाली 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीस वळण घेताना पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी चेंडू काटा बदलताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 प्रगती पाठावरती सुरू आहे. हा सामन्यावरती इथे मात्र ग्लोरियस प्रतापगड हा संघ दूर जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 28 धावा. 7 धावेच्या सरासरीने इथे मात्र ग्लोरियस प्रतापगड हा संघ धावा जोडताना पाहायला मिळेल. तसंच त्यांना रिक्वायर्ड रन रेट 18 धावांचा आहे. चला सर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. षटक क्रमांक 5ला सुरू होते गोलंदाजीच्या मार्कवर. गोलंदाज आपण पाहणार आहोत. पहिला बॉल. नितीन यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. आघाडीचे गोलंदाज होते. इथे देखील वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. पहिला चेंडू इथे मात्र शरीरावरती आदळतोय. शरीर भेदक मारा. अवंतर धाव. मिस्टर एक्स्ट्राज मध्ये हा धावा जोडल्या जातील. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर मिस्टर एक्स्ट्राज मध्ये फार धावा जोडल्या होत्या. त्या धावेच्या मदतीने एवढी मोठी टोटल आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील चेंडू स्विंग आणि मिस. उजव्या यष्टीच्या लगत चेंडू हाताळला जाईल. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. फटकेबाजी तर आपण या संघाची अप्रतिम पाहिली. गोलंदाजी त्याहून सुरेख. पुढचा बॉल. इथे देखील हलक्या त्याने फ्लिक केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू हरवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत पाहिलं तर फार वेगात एक सिंगल पूर्ण होईल. 5व्या क्रमांकाचा षटक प्रगतीपटावरती सुरू आहे. नितीन यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर बॅटची आटली कडा घेऊन चेंडू डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये मार्गस्थ होईल. तोपर्यंत पाहिलं तर दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज OUT धावात. एक शॉट आहे. आताची एक धाव नाही. एकही धाव नसून फलंदाज बाद. चला नवीन बॅटर. चला सर पळत या. झटपट पटपट. तीस धावा झाल्यात. 3 बॅटर इथे देखील बाद होताना पाहायला मिळतील. चला सर थोडस पटपट वेळ अजून कमी आपल्याकडे. पुढची मॅच देखील आपल्याला खेळायची. तब्बल 19 षटक बाकी आजच्या दिवसाभरातील. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर दिशा भटकटली जाते. उजव्या यष्टीच्या अगदी बाहेर पंचांनी वाढ बॉल घोषित केलाय. अवंतर धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होईल ती 31 धावा. षटक क्रमांक 5व्या मैदानामध्ये सुरू आहे. 21 चेंडू अजून देखील शिल्लक. 21 मध्ये 76 धावांची गरज. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन स्थिरावेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा पळून पूर्ण होतील. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर शरीराचा बेद आणखीन एक चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 5च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नेल्सन धावसंख्या इथे मात्र स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळते. चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर. सर 3 षटक राहिलेत.
नंतर देखील आपण ड्रिंक्स ब्रेक करू शकता. 18 चेंडूमध्ये 73 धावांची गरज. चला फार वेळ लागतोय, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. या पुढे देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहूयात संघाचे संघनायक कोणत्या गोलंदाजावरती त्याचा जबाबदारी सोपवेल. चला सर, फार वेळ लागतो क्षेत्ररक्षण सजवायला. 1 2 3 4 इथे फुल टॉस, फुलर लेंथचा चेंडू, शरीराचा वेध, आणखीन एक चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 6 ला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव गोलंदाजीच्या मार्कवर. बॉलरचं नाव काय सर? कुमार यांना आपण पाहतोय. ते नाही करायचे अपडेट. इथे देखील आणखीन एकदा शरीराचा वेध, बॅक टू बॅक 2 चेंडू शरीरावरती आदळताना पाहायला मिळेल. 2 चेंडू निर्धाव लागोपाठचे. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहिलं तर पॅटची काढा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होईल. फेकी होईल तोपर्यंत पाहिलं तर एक सिंगल प्राप्त होती. सिंगलच्या मदतीने स्कोर काढण्यामध्ये बदल. धावसंख्या होईल ती 34 धावा, 34 रन्स. 5.3च्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 चेंडू शिल्लक आहे. 72 धावा बनवायच्यात. 15 मे 72 काहीच अवघड समीकरण. इथे देखील चेंडू लॉफ्ट केला आहे. लॉंगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी देखील सुरेख, बॅकअप त्याहून सुरेख. आताच्या 2 धावा पळून पूर्ण होतील. धावसंख्या होती ती 36. 36 का आकडा इथे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. उभा राहतो डायरेक्ट बॉल, वाईट बॉल, अवांतर धाव. पुढचा बॉल इथे फुल टॉस, मिस्टर स्ट्रोक, गोलंदाज तिथे मात्र स्वतः डाऊन दी बॉल. इथे विकेट येईल. काय झेल तिथे मात्र टिपलाय. पाटर क्रमांक 14 इथे बादून अमर बॅक टू द पॅव्हिलियन. बघा बॅटर व्हायला बघितलं ना किती लवकर पळत आलाय. असंच कोऑपरेट करा सर्व खेळाडूंनी. अप्रतिम. षटक क्रमांक 6 प्रगतीपटावरती सुरू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू कुमार राऊत यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतो. 1.5 षटक हाताळल्यात, 14 धावा खर्च केल्यात आणि एका बॅटरला देखील बाद केलंय. पुढचा बॉल इथे देखील फुलवर लेंथचा चेंडू, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू खाली. इथे काय झेल टिपलाय. लागोपाठचा दुसरा बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. हा झेल पकडला नाही गेला. हा गेल झेल आपण पाहिलं तर चिपकलाय पाठीमागं जात असताना. पण अप्रतिम झेल आहे. चांगला प्रयत्न तिथे केलाय आणि त्या प्रयत्नात यश देखील क्षेत्ररक्षकाला मिळते. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव गोलंदाजीच्या मावकर. आता आपण पाहूया षटक क्रमांक 7 हाताळण्यासाठी सर फोन आलाय. पहिला चेंडू निर्धाव प्रणव यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. पुढचा बॉल इथे देखील पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉल कळवलाय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. फार वेळानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळेल.
पुढचा बॉल. इथे देखील आपट बारचा वापर. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला जाईल. पंच कळतील चौकार 4 धावा. प्रयत्न चांगला आहे. एफर्ट्स आपण पाहिलं तर 100 पैकी 100 गुण. दुसऱ्या डावामधील आपण पाहिलं तर 90 चेंडू शिल्लक. अप्रतिम अशी फटकेबाजी आणि गोलंदाजी. पाहायला मिळाली पहिल्या डावामधील आणि 40 धावा झाल्यात 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील या डावातील 9 चेंडू शिल्लक. फुल्लर लेंगचा चेंडू हाताळला होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय फटका तिथे मात्र सजवला आहे. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू जाईल. दन 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 करत सीमारेषा पार. हा येईल राजकुमार यांच्या बॅटमधनं चौकार. धन्यवाद इजी. 44 धावा झाल्यात 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज. पुढचा बॉल आपण पाहूयात. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला मात्र खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. शॉर्ट कव्हरचा फिल्डर तिथे शॉर्ट कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करील. त्या देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला यश मिळेल आणि तोपर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. पुढचा बॉल. यावेळेला देखील शरीराचा वेग. षटक क्रमांक 7 चा खेळ संपुष्टात येईल. 7 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहणार आहोत. 45 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अटेंशन प्लीज. इसके बाद का जो मैच है दोनों टीमें जल्दी से जल्दी अंदर जाइए और इमीडिएट लाइनअप बनाइए. आपका जो एंथम है वो होगा यहाँ पे पंचशील एंथम और फिर हम मैच को स्टार्ट करेंगे. जो बैटिंग टीम है वो जल्दी से जल्दी अंदर जाएंगे क्योंकि दूसरे बैटिंग टीम को यहाँ पे कोई दिक्कत नहीं आना चाहिए. तो दोनों टीम से यहाँ पे रिक्वेस्ट रहेगा कि आप कृपया जल्दी से जल्दी अंदर आइए. पॅड लॅगची कोणची तक्रार चालणार नाहीये तर लवकरात लवकर दोन्ही संघांनी हा सामना संपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल. या क्षेत्ररक्षकाने आपण पाहिलं ना चांगली कामगिरी केली. एक झेल देखील टिपलाय आणि त्या क्षेत्ररक्षकाकडून एकही चूक नाही झाली या डावामध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 8 मैदानामध्ये सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक. बोल्ड खंदारगड हा संघ विजयाच्या दिशेने फार वेगामध्ये वाटचाल करताना पाहायला मिळतोय. 2 बॉल 57. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर. आदळलेला बॉल. अकूट टप्प्याचा बॉल. चेंडू इथे मात्र निर्धाव. शेवटचा चेंडू. बोल्ड खंडारगड संघ इथे मात्र विजय मिळवताना पाहायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल प्लेड. तसंच ग्लोरियस थंडर काय त्यांच्या टीमचं नाव. त्यांच्या टीमचं नाव काय. बॅटिंग
ग्लॉरियस प्रतापगड, तुम्ही देखील चांगला प्रयत्न केला होता. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विशालगड आणि दोन्ही संघाने चला जंजिरा